चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजतेजस्प्रदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं देवा तुझी गणेशु सकलार्थमतिप्रकाशो म्हणे निवृत्तिदासो अवधारी जोजी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा धाव घाली आई आता पहाती सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भेटीचे प्रकरण या वाङ्मयातील अत्यंत गोड असा हा तुकोबरांचा अभंग देवभेटीची तीव्र उत्कंठा लागल्यानंतर तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची झालेली अवस्था तगमग आणि तळमळ शब्दातून उथंबून वाहताना आपल्याला दिसते. भगवंत पांडुरंग परमात्म्याला आई या संबोधनाने तुकाराम महाराजांनी जी आर्त हाक मारली त्याच्यातला अभंग आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. वरद विनायक सेवाधाम लोणी पंचकृषी आयोजित संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने एक दिवसाचा आजचा हा कीर्तन महोत्सव स्वानंद सुखनिवासी वारकरी संप्रदायाच्या थोर वैभवशाली परंपरेतील असणारे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे आणि मला विशेष ज्यांच्याबद्दल पूज्यभाव आहे, ज्ञानगवसनी ज्ञानसिंधू की ज्ञानालाही ज्यांच्यामुळे सनातनत्व यावं अशी काही कमी महात्म्य वारकरी पंथाला लाभले त्याच्यातील एक श्री महंत पूजनीय उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या माध्यमातून आजचा हा सेवेचा योग आहे. खरं तर आज नेमकंच वारकरी शिबिर आपलं संपलेलं आहे, त्यामुळे ती व्यस्तता महाराष्ट्रभरातल्या कीर्तनाची व्यस्तता आणि हे सगळं सांभाळून लोकांच्या भेटीगाठी अशा अनेक व्यस्ततेतून पूजनीय महाराज माझ्या समोर बसलेत. खरं तर त्यांना आरामाची एवढी गरज आहे. तुम्ही कुणीतरी म्हणा महाराजांना आराम करा म्हणून, म्हणजे बरोबर, कारण आम्ही सांगून तर काही ते ऐकणार नाहीये. फार आरामाची गरज आहे महाराजांना. बरं, बाहेर नगर जिल्हा तसं सोडायची त्यांना गरज पडत नाही, पण मी बघितलं मधल्या काळात हिंगोली जिल्ह्यातही कीर्तन चालले, बुलढाणा जिल्ह्यातही चालले. बरं, नाही करावं तर मग त्या लोकांपर्यंत ते भक्तीचं ते मुख्य बीज पोहोचलं पाहिजे, ही महाराजांची विचारधारा असल्यामुळे कोकणातही महाराजांची कीर्तनं चालली. हे सगळं करत असताना त्यांना किती त्रास होत असेल, किती तकलीफ होत असेल याची जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. परंतु हे खरं साधू हृदय आहे आणि म्हणून एवढ्या व्यापक पद्धतीने श्री महाराजांचं काम आपण पाहतोय.
बरं, कीर्तन सेवा करता करता पारिवारिक जे लोकांची स्नेहसंबंध आहेत तेही जपावे लागतात. बरं, हे करत असताना आता मे महिन्यापासून सगळीकडे महाराष्ट्रभरात वारकरी शिबिरं चालू आहेत. अनेक परिसरातून महाराज मंडळी एकत्र येऊन छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना हे धर्माचं ज्ञान, भक्तीचं ज्ञान देतात. त्यामुळे त्यांना सुद्धा काही मदत झाली पाहिजे म्हणून श्री महाराजांच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थाही त्यांच्याकडे महाराज स्वतः उपलब्ध करत आहेत. आपल्यामुळे त्यांना काही आर्थिक मदत व्हावी. काही ठिकाणी शिबिराला पंक्ती सुद्धा चालल्या. त्यामुळे एका महात्म्याने एवढं सगळं दूरदृष्टीने हे सगळं करत राहावं. मला वाटतं ही खरोखर नारायणगिरी बाबांच्या कृपेने चाललेली त्यांची फार मोठी कार्यव्यवस्था आहे. शेवटी शरीर आहे हो, ते थकतं, त्याला कुठेतरी आरामाची गरज असते. पण महाराजांची जी विल पॉवर आहे ना ती फार भयानक आहे आणि म्हणून त्याच्या जोरावर हे सगळं चालू आहे. आणि अशा श्री महाराजांच्या सानिध्यात आजचा हा सेवेचा योग आहे. इथं आल्यानंतर जो मनस्वी आनंद झाला, खरं म्हणजे याच एकाच वर्षात मी आता श्री महाराजांच्या 3 संस्थांपर्यंत पोहोचलोय. नारायणगिरी बाबा परिवार जो आहे सुरेगावचा, तिथेही महाराजांच्या सप्ताहात जाणं झालं. तुकोबारांचे जे संस्थाने निवाशाला तिथेही जाणं झालं. आणि आज सेवाधाम आपल्या वरद विनायकाकडे येण्याचा योग आहे. भगवान श्री गणपती बाप्पांच्या कृपेने आज मंदिरातली मूर्ती मी पाहत होतो तेव्हा इकडे येऊ वाटत नाही, एवढी सुंदर मूर्ती आहे. अगदी तिथंच थांबून बघावं. काय तो गणराया साक्षात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तिथं बसलेला आहे. त्यामुळे बराच वेळ पाहत होतो. आणि पांडुरंगाची मूर्ती ती सगळं पाहून आल्यानंतर कुटियात जेव्हा मी नारायणगिरी बाबांचा फोटो पाहायला गेलो, महाराज त्या फोटो पाहिल्यानंतर ती डोळ्यातली जी करुणा आहे ना, ती करुणा पाहिल्यावर मला वाटलं करुणेचाच अभंग घ्यावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखादा महात्मा, एखादा वारकरी, एखादा वैष्णव किती करुणेने भरलेला असतो, किती प्रेमाने भरलेला असतो, ते बाबांच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर आपल्याला सगळ्यांना बघायला भेटतं. आणि म्हणून तोच चेहरा, तीच डोळ्यातली ताकद, तीच वाणीतली ताकद श्री पूजनीय बाबांच्या आपल्याला चेहऱ्यावर दिसते आहे. आणि म्हणून त्यांच्या सानिध्यात येण्याचा योग आहे. या निमित्ताने पूजनीय बाबा आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी आपण सर्व दिवरूप श्रोतूवर्ग, पुरुष वर्ग, माझ्या सगळ्या माता माऊल्या, महाराजांच्या सहवासात आपलं जीवन खर्च करणारी निष्ठावान अत्यंत ही सगळी या परिसराचं गोड व्यक्तिमत्व असणारी सगळी टाळकरी मंडळी, पखावज, वादक, हार्मोनियम, विनेकरी बाबा, आपण सर्वांच्या अत्यंत गोड प्रेमाने चालत असल्याच्या या उपक्रमात आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीच्या पार्श्वभूमीवरच आपण जवळजवळ आहोत आता. आणि त्या परमात्म्यासाठी एका साधूच्या अंतकरणातून जेव्हा प्रेमाचा झरा वाहत असतो तेव्हा अचानक मला आता इथे राहवत नाही देवा, आता मला तुझी गरज आहे. त्यावेळेला संतांचे जे शब्द प्रकट झाले त्याच्यातला तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. संत देवाला का हाक मारतात त्याची काही कारण आपल्याला शोधता येतात. सामान्य माणूस संसारामध्ये त्रस्त होतो, तसे संतही कधी कधी त्रस्त होताना आपल्याला दिसतात. सामान्य माणसं त्रस्त झाल्यानंतर ते जीवाकडेच काहीतरी याचना करत राहतील, जीवालाच बोलवत राहतील आधारासाठी. पण संत त्याच्याशिवाय कोणालाही हाक मारत नाहीत. एक अनेक जन्मापासून आम्ही इथं येतोय, पुन्हा जातोय, पुन्हा येतोय, पुन्हा जातोय. जन्म मृत्यूचे हे रहाट गाडगं देवा आता आम्हाला नको, मग बास झाला आता हे जन्म मृत्यूचं रहाट गाडगं. म्हणून तुकाराम महाराज देवाला हाक मारतात. 2 अनेक जन्मापासून तुझ्या दर्शनाची आशा आहे, इच्छा आहे, तगमग आहे, तळमळ आहे, पण अजून तुझं दर्शन झालं नाही, म्हणून तुकाराम महाराज देवाला हाक मारतात. 3 आणि संतांचं काही जरी बरं वाईट झालं तरी संत देवालाच हाक मारतात. 4 विठ्ठल. सामान्य जीव जसा संसारामध्ये त्रस्त होतो तसे संतही कधी कधी आम्हाला त्रस्त झालेली दिसतात. नाही असं नाही, संसाराने त्रस्त केला नाही असा माणूसच सापडणं या पृथ्वी तलावर. संसाराने आम्हाला त्रस्त केलं नाही असा माणूसच नाहीये महाराज जगात. का? आपण ज्याच्या जन्माला आलो, जिथं आम्ही आलो त्याला मुळात संसार म्हटलंय आणि तो संसार त्रस्त करत नाही असा माणूस सापडणार नाही. प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. महाराज प्रपंचाने त्रस्त केला नाही असा माणूस आम्हाला इथे सापडत नाही. आम्ही एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, फार टेन्शन मध्ये होतं ते घर, आणि ती बाई जवळजवळ नवऱ्याला भांडत होती, जवळजवळ शिव्यापर्यंत चालली होती. मी बघितलं, म्हटलं काकी अहो पती परमेश्वर आहे,
नवरा देव आहे, नवऱ्याला शिवाय देत नसतात. बाई मला म्हणली महाराज तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाली? मी म्हटलं आता 14-15 वर्ष नक्की होत आहेत. बाई मला म्हणाली महाराज खरं सांगा तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना भांडत होती का नव्हती? मी म्हटलं भांडत होती पण ती जिजाऊ माता होती. ती जिजाऊ माता तुकोबारायलाच काय ती देवाला सुद्धा भांडत होती. बाई म्हणाली महाराज बाकीचं सांगू नका, भांडत होती का नव्हती एवढं सांगा. म्हटलं भांडत होती. आपली लोक कुठं डोकं लावतील काय सांगता येत नाही. म्हटलं भांडत होती. बाई म्हणाली महाराज मी सुद्धा माझ्या नवऱ्याला याच्याकरता भांडते, भांडून 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 हा नवरा सुद्धा तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे. संसाराने त्रस्त केला नाही असा माणूस आम्हाला सापडत नाही महाराज. दुर्गादेवी नावाचा अचानक दुष्काळ पडला. सावकारकीत वाढलेली तुकाराम महाराज अचानक त्या दुष्काळात तुकोबांनी जगाची स्थिती बघितली. मी एकटा सुखी आणि अख्खं जग दुखी आहे, साधूला पाहवत नाही महाराज. स्वामी विवेकानंद शिकागोची धर्मपरिषद गाजवण्याकरता गेले असताना जेव्हा स्वामीजींची फार मोठी व्यवस्था करण्यात आली तेव्हा स्वामीजींनी बघितलं अरे आज माझ्यावर प्रेम करणारा हा सगळा परप्रांतातला हा सगळा समाज आज मला कुठं ठेवून कुठं नाही असं करतो, पण माझा भारत देशातला समाज आजही गरीब आहे म्हणून तिथल्या व्यवस्था स्वामीजी झुगारून टाकतात. हे साधूचं हृदय आहे आणि म्हणून साधूचं अंतकरण असं आहे का समाज सुखी असावा, लोक सुखी असावेत, मग मला त्रास झाला तरी चालेल. तुकाराम महाराजांनी घरातलं होतं नव्हतं तेवढं लोकांना दिलं, वाटून टाकलं. पण समाजाची स्थिती जर बघितली तर तुकोबारायांच्या शब्दातून आपल्याला कळते. तुकोबाराय म्हणतात देवा तुकाराम शेठ म्हणून बोलणारी लोक आज जर यांची स्थिती बघितली तर बदलली देवा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाल्याही न शक्ती नाक डोळे गळगळ. स्वार्थ परमश झालेला हा समाज आहे देवा. आणि म्हणून या संसारात आम्ही त्रस्त होऊन परमार्थ स्वीकारलाय. भंडारा भामचंद्र डोंगरावर येऊन भजन पूजन करतोय. मग आता परमार्थात तरी मग आता आम्ही पूर्ण सुखी व्हावं ना, तर त्या परमार्थात आल्यानंतरही आम्हाला किती अडचणी येतात. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग. परमार्थात आलो तर पुन्हा इंद्रिय आम्हाला पुन्हा विषय सुखाकडेच घेऊन जात आहेत. का सारसा ही बिघडिता होय ओहाहुनी वत्स काढिता का भनंग दवडिता भानियावरून माते पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटती मिना. देवा अरे इंद्रिय सुखाला परावृत्त करणं विषयांपासून याच्यासाठी साधकाची केवढे हाल होतात. देवा मी त्रस्त यास संसाराच्या तापे तापलो देवा असा माणूस सापडत नाही. संत सुद्धा आम्हाला त्रस्त होताना दिसतात. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. आणि म्हणून संसारात जेव्हा साधू त्रस्त होतात तेव्हा ते थेट देवालाच हाक मारतात. अनेक जन्म आम्ही पुन्हा इथं येतोय, पुन्हा जातोय, पुन्हा येतोय देवा. हे जन्म मृत्यूचं रहाट गडग काही थांबणार आहे का नाही कधी? जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा
ऐक माझा धावा पांडुरंगा, ऐक माझा धावा पांडुरंगा, जन्म मृत्यू भार देवा, ऐक माझा धावा पांडुरंगा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुत करिता येर धारा, 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 मनवणी करी धावा तुझा, मनवणी करी धावा तुझा. शिनलो देवा करिता येर धारा, मनवणी धावा जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. अरे पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, हे कधीतरी थांबलं पाहिजे ना आता. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत कुणालाही मरण्याची इच्छा नाही, पण मरावं मात्र लागतं. पण पुन्हा यायचं, पुन्हा जायचं, हे थांबलं पाहिजे देवा. म्हणून तुकोबरा देवाला हाक मारतात. दोन, अनेक जन्मापासून तुझ्या दर्शनाची तगमग लागली आहे, पण अजून तुझं दर्शन झालं नाही देवा. मी सारखा कासावीस आहे. तळमळीची दर्शनाची आशा, तळमळीची दर्शनाची आशा, बहु जगदीशा करुणा केली, बहु जगदीशा करुणा केली. दर्शनाची आशा, बहु जगदीशा करुणा केली. देवा, मी तुझ्या सगुण दर्शनासाठी तगमग करतोय, तळमळ करतोय. अजून तू मला भेटला नाही, म्हणून मी तुला हाक मारतोय. आणि संतांचं काही जरी बरं वाईट झालं तरी संत देवालाच हाक मारतात. मंगळवेढ्याचे संत श्रेष्ठ चोखोबरा आहे. पांडुरंगाच्या दर्शनाकरता नामदेवाच्या पायरीचे पाठीमागे येऊन उभा राहायचे. रोज पांडुरंगाकडे बघावं चोखोबऱ्यांनी, आणि देवाने चोखोबऱ्यांकडे बघावं आणि हाक मारावी. चोखा ए देवा, कसं मी तुझ्याकडे, खालच्या जातीतले लोक आम्ही, अस्पृश्य मानतो हा समाज आम्हाला. मी माझा धर्म सांभाळतो, मी तुझ्याकडे नाही येऊ शकत देवा. मला माहिती आहे माझा स्वीकार तू करशील, कारण तुझं अंतकरण कसं आहे. भक्ती प्रतिपाणे दीन वत्सले, भक्ती प्रतिपाणे दीन वत्सले. देवा, माझा स्वीकार तू करशील मला कल्पना आहे. मी रोज येतो ते तुला पाहण्याकरताच येतो देवा. देवा, मी येतो ते तुला पाहण्याकरताच येतो. भेटी लागी जीवा पाहिरात्र दिवस वाट तुझी, भेट लागी जीवा
तू स्वीकार करशील, पण ही लोक मात्र मला स्वीकारणार नाही. रोज चोखोबारीने जावं. भगवंतांनी स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, चोखोबाऱ्यांच्या गळ्यात फेकला. महाद्वार उघडलं गेलं, बडवी लोक आली, त्यांनी बघितलं तर देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हार नाही. हार गायब झाला, हार चोरीला गेला. हार गेला कुठे? बाहेर पाहतात तर चोखोबारा उभा, आणि चोखोबाऱ्यांच्या गळ्यातला हार बघितला. धावत पळत लोक निघाली आणि संत श्रेष्ठ चोखोबाऱ्यांना अंगातून रक्त निघेपर्यंत मारत होती. महाराज लोक. चोखोबाऱ्या म्हणतात, देवा अरे एवढ्या वर्षापासून मी तुझ्या दर्शनाला येतोय, एवढ्या वर्षापासून तुझ्या दर्शनाला येतोय. नामदेवांची जी पायरी आहे ही आत्ताची, तिला सुद्धा मी कधी हात लावला नाही, आणि आज ही लोक मला एवढं मारतात, आणि तू नुसताच माझ्याकडे पाहतो. अरे तू करतो काय देवा? धाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मारिता ती माझ हा काय अपराध. देवा ही लोक मला मारतात, तू नुसताच माझ्याकडे पाहतो. देवा तू करतो काय? ही लोक विचारतात मला, सांग देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार तुझ्या गळ्यात आला कसा? चोरला ना? चोरला ना? याने देव वाटवला. म्हटलं आमचा विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा रे आला आला, शिव्या देती महाराज म्हणती देव बाटविला. याने देव वाटवलं, याने देव वाटवलं. देवा मी बाटवलं तुला. आज जर आपण पंढरपुरात गेलो महाराज, तर पहिलं दर्शन चोखोबाऱ्यांचं. स्वतः पांडुरंग परमात्म्याने चोखोबाऱ्यांची हाडं, स्वतः समाधी चोखोबाऱ्यांना स्वतः परमात्म्याने दिली. पहिलं दर्शन चोखोबाऱ्यांचं, दुसरं दर्शन नामदेवाच्या पायरीचं, आणि मग तिसरं दर्शन पांडुरंगाचं. नुकती संत चोखोबाऱ्यांची पुण्यतिथी संपन्न होते. संतांचं काही जर बरं वाईट झालं तरी ते देवालाच हाक मारतात. देवा संसाराने मलाही त्रस्त केले म्हणून मी तुझ्याकडे हाक मारतो. एक, जन्म मृत्यूचा कंटाळा मलाही आलाय म्हणून तुकोबारा देवाला हाक मारतात. दोन, मीही तुझ्या दर्शनासाठी तळमळ करतोय. तीन, आणि संसारात बऱ्यापैकी चांगलं वाईट माझंही घडलंय. देवा आता माझ्याकडे येत असताना आता तू धावतच आहे. अभंगाचं पहिलं चरण.
तिला जशी हाक मारावी तशी मारली आपण. खूप छान. धाव घाली आई आता पहा तीस काही. देवा आज मी तुला हाक मारतोय. तुकोबरांची जी हाक आहे ती आई या संबोधनाने आहे. महाराज आईलाच हाक अशी मारावी, किंबहुना लेकराची हाक आईपर्यंत लवकर पोहोचते तेवढी बापापर्यंत पोहोचत नाही. लेकरू जर दुःखी असलं, लेकरू जर रडायला लागलं तर मला वाटतं बाळाचा आवाज ऐकला का पहिल्यांदा आईच धावते, बाप नाही धावत, आई धावते. हा, आईने बापाकडे पाहिल्यावर बाप धावतो तो भाग वेगळा, पण बाळाचा आवाज ऐकल्यावर आईच धावते हे मात्र फायनल आहे. आईच धावते महाराज. आणि आज देवा तू जर जगाची आई आहेस तर मग माझ्याकडे येत असताना अजून विलंब आहे. तू धावत ये, धावत आला पाहिजे, चालत येऊ नको, पळत येऊ नको, धावत ये. चालणे, पळणे आणि धावणे गतीचे प्रकार आहेत. चालत येऊ नको किंवा पळत येऊ नको, माझ्याकडे येताना देवा तू धावतच आला पाहिजे. कल्पना करा, एखादी आमची लोणीतली एखादी माता माऊली शेतात काम करते आणि शेतात काम करत असताना 3-4 वर्षाचं तिचं छोटंसं लेकरू खेळता खेळता विहिरीच्या काठावर गेलं. विहिरीच्या आतमध्ये डोकावून पाहतंय, विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. ही आईने बघितलं की आता माझं लेकरू न जाणो त्या विहिरीच्या कपारीत पाय त्याचा जर निसटला आणि पोरग जर पाण्यात पडलं तर काय होईल, अशा अवस्थेत ती आई त्या लेकराकडे पाहते. आणि त्या अवस्थेत त्या आईने लेकराकडे पाहिल्यावर ती आई त्या लेकराकडे चालत जाईल. बरोबर आहे का आमच्या लोणीच्या माऊल्या? मग ती आई त्या लेकराकडे पळत जाईल. बरोबर आहे का? चालत नाही, पळतही नाही. ती आई त्या लेकराकडे धावतच गेली पाहिजे, नाही तर ती लोणीतली नसली पाहिजे. आई आहे ना, मग आई एकच अंतकरण असं महाराज का जे बाळाचं दुःख, बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी जिच्या डोळ्यात येतं तिचं नाव आई आहे. याच्यासाठी पुरावा जर पाहिजे असेल तर तुकोबारांचा गाथा आहे. जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे टपकन पाणी आईच्या डोळ्यातून येतं. देवा अरे तू जगाची आई आहेस, माझ्याकडे पाहत असताना काय माझे गुणदोष पाहत बसला का काय बाबा? आता पाहतीस काय, मी जसा असेल तसा तुझा देवा, माझ्या गुणदोषाकडे पाहत बसू नको. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माये बापा. अरे तुझं अंतकरण आईच आहे देवा, आणि जगाची आई जर तू आहेस तर माझ्याकडे येत असताना का देवा धावत येत नाही? धाव घाली आई आता पाहतीस काही. देवा तू धावत आला पाहिजे. महाराज देवाला तुम्ही धावते अशी हाक मारताय, पण तो कधी कुणा करता धावत आलाय का उगीच एकटेच हाक मारत बसलाय? तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे पुरावा आहे. पुराव्याशिवाय मी बोलत नाही. माझ्याकडे पुरावा नाही, त्याला कुठेतरी नेऊन पुरावा. तुकोबाऱ्या म्हणतात माझ्याकडे पुरावा आहे. महाराज काय पुरावा आहे तुमच्याकडे? तुकोबाऱ्या म्हणतात तो अनेकांकरता आला याचा पुरावा आहे माझ्याकडे. मागे बहुत जना राखिले आठवणी, धावसी निर्वाणी नाम घेता, धावसी निर्वाणी नाम घेता. मागे बहुत धावसी निर्वाणी
माझ्याकडे पुरावा आहे. ऐसे ठावे झाले मज बरव्या परवी, मागे बहुत जना राखिले आडणी. अहो, या परमात्म्याला जर कुणी करुणेने हाक मारायला गेला तर हा अनेकांसाठी आला, याचे माझ्याकडे पुरावे, आणि म्हणून मी त्याला हाक मारतोय. तुकाराम महाराज पहिला पुरावा सादर करतायत. प्रल्हादा कारणे स्तंभ्यवतार, माझा का विसर मायबापा. हिरण्यकश्यपूच्या राज्यात नाव घेऊन इति देवाचे ही ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आणि अशा त्या राज्यामध्ये षंड आणि अमर्क नावाच्या दोन शिक्षकांना प्रल्हादाला आसुरी शिक्षण देण्याची व्यवस्था केली. सांगितलं याला देवाचं नाव याच्या मुखात आलं नाही पाहिजे, आसुरी शिक्षण द्या. पण प्रल्हादाने सगळी छोटी छोटी लेकरं एकत्र करायची आणि सगळ्या पोरांना सांगायचं की बाबांनो, अरे मानवी जीवन हे अनमोल आहे, आणि अनमोल असणारं हे मानवी देह याला फक्त संसारातल्या सुखात खर्च करण्यासाठी देवाने दिला नाही. कौमाराचरेत प्रारब्ध धर्मान भागवतानि, दुर्लभम मानुषं जन्म तदप्यदुवमर्थदम्. बाबा रे, या सुंदर असणाऱ्या मानवी शरीराला भगवत चिंतनाकडे आम्ही खर्च करूया. आणि म्हणून तर आज छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी जी शिबिराची व्यवस्था आहे, जे वारकरी शिबिर घेतलं जातं, त्याचं मूळ कारण जर का असेल तर या वयात त्यांच्यावर आध्यात्मिक संस्काराची गरज आहे, म्हणजे भविष्य जीवन त्यांना सुखी होता येईल. म्हणून हे प्रल्हाद लहानपणी सगळ्या पोरांना शिकवतोय, आणि सगळी पोरं एकत्र येऊन भगवंताचं चिंतन सुरू झालं. आज घडलं असं हिरण्यकश्यपू पाहण्याकरता आला. बघितलं तर पोरग देवाचं भजन करतंय, बाकीची पोरं देवाचे भजन करतात. विचारलं, इकडे बाळा, कुणी शिकवलं? बाबा, हे शिकवण्याची काय गरज आहे, निसर्गतःच हे यायला पाहिजे. का? माणूस जिथून आलाय, माणूस ज्या ठिकाणाहून आलाय, त्याचं स्रोत जर तिथं आहे तर भगवत चिंतन त्याने जन्मापासून केलं पाहिजे. अरे हे कुणी शिकवलं तुला? बाबा, हे शिकवण्याची गरज नाही. काय काय शिकला? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पापसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविध प्रकारची भक्ती शिकलोय बाबा. षंड आणि अमरकाला बोलावलं. मूर्खांनो, हे शिकवलं पोराला? महाराज, आम्ही तुमच्या पोराला देवाचं नाव काही शिकवत नाही, पण ते कुठून घेतो काही कळत नाही. 2 महिन्यांनी येतो म्हटले बघायला. पुन्हा पोराच्या तोंडात देवाचं नाव नाही आलं पाहिजे. हिरण्यकश्यपू 2 महिन्यांनी बघायला आला. आज प्रल्हाद स्वतःही भजन करतोय, प्रल्हादही नाचतोय. आज सगळी मुलंही नाचतात, आणि षंड आणि अमर्क नावाची दोन्ही गुरुजी नाचतात. शाळा शिकताना तहान भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. प्रल्हादाने सगळी पोरं एकत्र केली आणि भजन सुरू झालं. महाराज, नारायणा 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 हरी नारायणा 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 नारायणा
हिरण्यकशिपूने राग आला, तळपायाच्या मस्तकाला इली, शंडामर्काच्या कमरात लाथ घातली. मूर्खांनो, हे शिकवता. माझं पोरगही नाचतंय, तुम्ही त्याच्यासोबत भजनात नाचता. म्हटले महाराज क्षमा करा, आम्ही नाचत नव्हतो, आम्ही तुमच्या पोराला थांबवायला आलो होतो. त्याला हात लावला ना आम्ही आपोआप नाचायला लागलो. कसं काही झालं काही कळलंच नाही. लाईटचं बटन दाबावून बल्ब लागावा असंच घडलं. म्हटले आम्ही अचानक सुरू झालो, नाचायला लागलो. हिरण्यकशिपूला वाटलं खरंच करंट बिरंट आहे का काय, म्हणून असा हात लावला प्रल्हादाच्या अंगाला, तर काहीच झालं नाही. म्हटले मग आता मला का काही होत नाही. त्यांनी सांगितलं कारण तुमचा बल्बच गेलेला आहे. आणि गेलेल्या बल्बाला किती सांगा ते भजन करणार. आता बघा ना, सेवाधाम, आपल्या वरद विनायक सेवाधामचा चतुर्थी महोत्सव चालू आहे. एवढा समाज जमलाय, केवढे भाग्यवान आहेत लोक. एवढे लोक दर महिन्याला येतात, एवढे लोक दर महिन्याला येतात. उगीच येत नाही तुम्ही महाराज, अनेक जन्माचा साठ आहे तुमच्याकडे म्हणून येतात. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचसी तुडे, समागम घडे संताचा. तिळ तिळ पुण्य साचा पडे, नाम तुझे वाचसी तुडे. नाहीतर लोक कीर्तनाला येतच नाहीत. काय येत नाहीत? तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताळ, येतच नाहीत. पिसाळलेलं कुत्र कधी पाण्याकडे जात नाही. तसे काही काही लोक महाराज कीर्तन म्हटलं का जातच नाही तिकडं. न जाणो गेलो मेलो, मग कीर्तन हा त्यांच्या आवडीचा विषय नाही. काय भाग्यवान असेल महाराज हा परिसर. पण माझ्यासमोर बसलेली लोक म्हणजे सामान्य नाहीत. मला बाबांनी सांगितलं तुमच्यासमोर कोण डॉक्टर आहेत, कोण वकील आहेत, कोण इंजिनियर आहेत, कोण मोठे शिक्षक आहेत, कोण प्राध्यापक आहेत. आणि तुम्ही लोक एवढं स्वतःला व्यस्तता असून सुद्धा भगवत चिंतनासाठी जेव्हा खर्च करता, मला वाटतं ही जीवनातली सगळ्यात मोठी छान अशी कर्तबगारी आहे, कर्तृत्व आहे. आणि हे जीवनाचं सार्थक आहे बरं का. आणि म्हणून आपल्या समाधानाची व्यवस्था म्हणजे पूजनीय बाबांनी केलं हे वरद विनायक सेवाधाम आहे. कारण याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं तर मग सगळं आपल्याकडे, घर गाडी गुडी बंगले बिंगले नौकर चाकर मुलं बाळ सगळं आहे, व्यवस्था सगळ्यात. पण अवस्थेसाठी वरद विनायक सेवाधाम, अवस्थेच्या जागा मात्र आमच्याकडे असल्या पाहिजे. आणि म्हणून आज समाधानाची जी गरज आहे ते समाधान मात्र आम्हाला दर महिन्याला तुम्ही चतुर्थीला येता, सप्ताहामध्ये, आज वारकरी शिबिरामध्ये त्या मुलांना आज जे भक्तीचं बीजारोपण त्यांच्या अंतःकरणात झालं, आज ते संस्कार जीवनाच्या अखेरपर्यंत टिकतात महाराज. आणि म्हणून आज या कार्याची जी गरज आहे त्याची ही मुख्य व्यवस्था आहे. आणि म्हणून भगवत चिंतन ओठाला येण्याकरता, सत्संग घडण्याकरता पुण्यच लागतं महाराज. भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावय. अनेक जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी बैठा होय. आणि म्हणून तो परमात्मा जेव्हा त्या भगवत चिंतनाचा मोठ्या अंतकरणातून हाक त्याच्यासाठी मारली जाते तेव्हा तो येतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तू प्रल्हादाकरता धावत आला ना, मला माहिती आहे, मग माझ्याकरता सुद्धा तू आला पाहिजे. मग नाही येत तर मग प्रल्हादाकरता का आला? महाराज एका पुराव्यावर कोर्टात भागत नाही, पुरावे बरेच लागतात. दुसरा पुरावा आहे का तुमच्याकडे? कणवाळू कृपाळू भक्ताला लागी मोही, भक्ताला लागी मोही, गजेंद्राचा तू आकेला ओ गजेंद्राचा तू आकेला. हे कणवाळू कृपाळू राहणारा गजेंद्र नावाचा हत्ती स्वतःच्या सगळ्या परिवारासहित त्या ठिकाणी जलक्रीडा करण्याकरता सरोवरामध्ये गेला. उन्मत्त झाला होता. कोणाला ताकदीची घमेंड, कोणाला बुद्धीची घमेंड, कोणाला श्रीमंतीची घमेंड.
पण आपण किती जरी या सगळ्या घमेंडा करत बसलो, अहंकार करत बसलो, तरी शेवटी एक गोष्ट आम्हाला ठेच लागल्याशिवाय नाही लक्षात येत, पण कधी ना कधी शहाणपण येतच महाराज. शेवटी सगळं त्याच्या हातात आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ रखुमा देवी वराज. महाराज या गजेंद्राला, हत्तीला त्याच्या ताकदीची घमेंड होता, ताकदीचा अहंकार होता. माझ्यासारखा बलवान कुणी नाही. छोट्याशा नकराने पाय पकडला, हत्ती काय मगराने पाय पकडला, त्याची ताकद पाण्यात अपार झाली आणि तो त्या हत्तीला पायाला ओढून त्या ठिकाणी खाली पाण्यात ओढत होता. हत्तीने ताकदीनिशी, संपूर्ण ताकदीनिशी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्यातून त्याला बाहेर येता येईना. मग त्याने त्याच्या घरच्यांना, सगळ्या परिवाराला बोलावलं. मग हत्तीची मुलं आली, त्यांच्या बायका, हत्तीच्या सुना आल्या, त्याचे नातू आले, त्यांच्या बायका आल्या, असा सगळा हत्तीचा सगळा परिवार आला महाराज त्याला वाचवण्याकरता. सगळा परिवार. आणि त्या सगळ्यांनी प्रत्येकाची एकमेकाची सोंड एकमेकाच्या सोंडेत घालून असा हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि सगळे त्या हत्तीला बाहेर काढू लागले, पण तरी सुद्धा हत्तीला काय बाहेर येता येईना. सगळे प्रयत्न झाले. शेवटी हत्तीचा जो बाकीचा परिवार होता, त्याची मुलं, त्याच्या बायका, त्या सगळ्यांनी विचार केला, यालाच वाचवण्यात काय आता आयुष्य खर्च करायचं का? मग त्या सगळ्यांनी आपापल्या ते जे सोंड होते ते काढून घेतल्या. आणि प्रत्येक हत्तीच्या बायकोने तिच्या नवऱ्याचे सोंड कानात घातली. ती सोंड नाही कळलं? सांगते तुम्हास वेगळे निघा, सांगते तुम्हास वेगळे निघा, सांगते तुम्हास वेगळे निघा, सांगते तुम्हास वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, सांगते तुम्हास वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, तुम्हास वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, सांगते तुम्हास वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. हे मी फक्त तिथल्या हत्तीचं सांगतोय असं समजू नका, ते सगळं आपलं चाललंय महाराज. आज कुटुंब व्यवस्था जी विघटित व्हायला लागली, याचं मुख्य कारण जर काय असेल तर स्वार्थ हा त्याच्यात आडवा येतो. आणि म्हणून बाबा रे, प्रेम करा एकमेकांवर. प्रेम ही जगातली सगळ्यात मोठी संपदा आहे. या काळात जर माणसाला आधार प्रेमाचा आहे, आणि म्हणून कोरोनाच्या काळात ज्या लोकांना आधार भेटला प्रेमाचा, तेवढीच लोक शिल्लक आहेत. आज लक्षात ठेवा, प्रेम ही फार मोठी ताकद आहे. प्रेम करा एकमेकांवर. आज दुर्दैव आहे का आज घराच्या घर उद्ध्वस्त व्हायला लागली. प्रेमाचा दुष्काळ आहे आपल्याकडे. आणि म्हणून त्या हत्तीच्या सगळ्या परिवाराने सोडून दिलं. आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाण, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचन, तेथे कोणी सोडविना एका सदुर्वाचो. का मी पुन्हा पुन्हा नारायणगिरी बाबांच्या दर्शनाला येतो? का येतो? त्याचं कारण आहे महाराज. आम्हाला हे फायनल लक्षात आलंय का त्यांच्याशिवाय संसारातून दुसरं कोणी सोडवणार नाही. बाकी संसारात ओढणारे सगळे, पण सोडवणारे कोणी नाही. आणि म्हणून हत्तीची ती फजिती अशी झाली, सगळे प्रयत्न झाले त्याला बाहेर येता येईना. आणि मग मात्र त्याने हाक मारली ती थेट देवाला. कोण होईल तो ब्रह्मांड चाळक, आपणची हाक देईल हाके. आणि महाराज किती वेगात आलो तो माहितीये. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज. बंदुकीची गोळी सुटावी एवढ्याच वेगात परमात्मा निघाला आणि त्या हत्तीला वाचवलं. देवा, तू प्रल्हादा करता आला, माझ्याकडे पुरावा आहे. तू गजेंद्रा करता आला, माझ्याकडे पुरावा आहे. तू ध्रुवा करता आला, माझ्याकडे पुरावा आहे. तू उपमन्यू करता आला, माझ्याकडे पुरावा आहे. सगळे पुरावे घेऊन मी आज तुला हाक मारतोय. धाव घाली आई आता पाहती सकाळी. देवा, अरे काय पाहतो, माझ्याकडे धावते. आणि महाराज तुकोबराय पांडुरंगाला हाक मारतात ते उगीच नाही. हाक मारण्याकरता भक्तीचं सामर्थ्य असावं लागतं. कुणी हाक मारू शकत नाही देवाला. हाक मारण्याकरता सामर्थ्यच लागतं. कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. एरे एरे माझ्या रामा, आश्रमात या कधी रे
माझी भावना भावना रामा रघुनंदना. ही हाक आहे महाराज. आणि ही हाक अंतकरणातून भक्तीच्या सामर्थ्यातून जर निघाली तर ती त्याच्यापर्यंत पोचते. कोण म्हणतं महाराज तो परमात्मा धावत नाही? महाराज तुकोबारांच्या भक्तीचं सामर्थ्य असं होतं. हे बघा, हा अभंग तुकोबारांनी हाक मारली देवाला येण्याच्या अगोदरची हाक आहे. पण एका अभंगात तुकोबांनी हाक मारावी साक्षात परमात्म्याने येऊन जेवण करावं अशी पण हाक आहे. कोणती? चला, आज आपण आहोतच गणपती बाप्पांच्या सानिध्यात. पिंपरी चिंचवडला मोराया गोसावी यांचे सुपुत्र होते चिंतामणी देव. तुकोबारांच्या काळात ते गणपती उपासक होते आणि तुकोबाराय पांडुरंगाचे उपासक होते. तुकोबारांची भक्ती ही सर्वव्यापी होती, त्यांची संकुचित होती असे नका. पण तुकोबारांना जेवणासाठी निमंत्रित केलं चिंतामणी देवांनी. तुकोबारे तिथं आले आणि 2 पात्र वाढून घेतले. चिंतामणी देवांची अडचण अशी होती का समाजात माझाच मान मोठा असावा, माझ्यापेक्षा कोणी मोठा असू नाही. तुकोबारे जेवायला बसले, 2 पात्र वाढून घेतले आणि चिंतामणी देवांना म्हणाले, महाराज बरं झालं आज तुमच्याकडे भोजनाची पंगत आहे. एक काम करा. म्हटले, काय? मी पांडुरंगाला बोलावतो, तुम्ही गणपती बाप्पांना बोलवा. त्यांनी सांगितलं, म्हटले, हे बघा, ही काही चेष्टा नाहीये. मी जरी गणपतीचा भक्त असलो तरी मी साक्षात त्याला ताटावर जेवायला बोलू शकत नाही. तुकोबारे म्हटलं, असं कसं? तुम्ही गणपती उपासक आहात, मी पांडुरंगाचा उपासक आहे. एक तर पहिली गोष्ट, ही जी भेद वृत्ती जी आहे लोकांमध्ये ही घालवण्याकरता आपण काम केलं पाहिजे ना. ही घालवण्याकरता आपण काम केलं पाहिजे. अनंत रूपे अनंत वेश देखिले म्या त्यासी बाप रखुमा देव रखून बाणली कैसी. महाराज तुकोबाराय म्हणतात, तुम्ही गणपती बाप्पांना बोलवा, मी पांडुरंगाला बोलावतो. त्यांनी सांगितलं, म्हटले, मी बोलू शकत नाही, माझ्यात ते सामर्थ्य नाही. अभंग गोडे तुकोबारांचा. चिंतामणी देवा गणपतीसे आणा, करवावे भोजना तुझे पात्री. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. मी अहंकाराने ग्रसित होतो, पण मी मात्र गणपती बाप्पांना बोलू शकत नाही. महाराज असं काय करतात? तुमचा फार मोठा मान आहे समाजात, सन्मान आहे समाजात, असं काही करू नका. अहो गणपती बाप्पा आपल्या हाकेला येईल नाही असं नाही. वाढ वेळ झाला शिळे झाली अन्न, तटस्थ ब्राह्मण वैसलिती. मी बोलवू शकत नाही. पुन्हा अहंकार फुगला आणि पुन्हा तुकोबांना तावातच बोलले, का मला गणपती बाप्पांना बोलवायला सांगता, माझ्यात धमक नाही, तुम्ही बोलू शकता का गणपती बाप्पांना? तुकाराम महाराज म्हटले, मी बोलावतो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. आणि नरवरीत मोरयासी, आणि नरवरीत मोरयासी, सांगितलं, तुम्ही आणू शकत नाहीत, मी आणतो म्हटले गणरायाला. पण बघा तुकोबारांची हाक मारण्याची पद्धत आहे.
मी आणू शकतो हे जरी खरं असलं, पण तुमच्या पुण्याईने आणू शकतो, हा पॉईंट आहे तुकोबारांच्या शब्दात. तुमच्या पुण्याईने आणतो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य असतं महाराज. अखंड अगर होता होऊन यासती तयाची विनय हेची संपत्ती, जे जे मंत्री अर्पिती माझ्याची ठाई. तुकोबांचं सामर्थ्य एवढं होतं. तुकोबांनी गणपती बाप्पांना सांगितलं, देवा ताट वाढलंय, जेवण वाढलेलं या जेवणासाठी. हे बघा, साक्षात गणपती बाप्पा तुकोबांच्या पुढे येऊन जेवले काय, किंवा पांडुरंग परमात्मा गणपती रूपात जेवायला आला काय, कसंही अर्थ लावा, पण साक्षात गणपती बाप्पा तिथं येऊन जेवण करतात. हे जेव्हा चिंतामणी देवांनी पाहिलं आणि मग तुकोबारांच्या चरणावर नतमस्तक झाले. महाराज आपला अधिकार फार महान आहे, फार महान आहे. हे तुकोबारांच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. आज मात्र तुकोबारा जेव्हा परमात्म्याच्या भेटीसाठी व्याकुळ होते, आणि खरंच आहे महाराज, वारी जवळ आली, भेटीच्या अभंग आहेत ना, त्याच्यात तुकोबारांची काही भावना इतक्या गोड दडल्या. वारी जवळ आली, कोणी एका वारीला तर तुकोबांना अंगात ताप होता, वारीला जाता येईल. तुकोबारा म्हटले, देवा आज कोणतं पाप आडवं आलं का आज मला तुझ्याकडे येता येत नाही. देवा काय या पायाचं पाप असेल का हे पाय तुझ्याकडे चालत नाही, काय या डोळ्याचं पाप असेल का ह्या डोळ्याने आज मला तुझ्या दर्शनाला येता येत नाही. काय देवा पाप आडवं आलंय सांग, का आज मला तुझ्या भेटी करता येत नाही, का माझे काही अवगुण गुण तुला कळाले देवा, काही माझे कळो आले गुणदोष. देवा सांग ना, का माझा विसर पडिला माये बापा, का माझे पंढरी न देखती डोळा, का माझे पंढरी न देखती डोळा, काय हे न कळे पापयांचे, काय हे न कळे पापयांचे. महाराज वारी परमात्म्याची वारी मला करता येत नाही, काय असं माझं पाप आडवालंय. तुकोबारा कासावी झाले. देवा मी आता उद्विग्न झालोय, मग मी आता थांबू शकत नाही. संतांना सांगितलं, तुम्ही चाललात पंढरपूरला, माझ्या पांडुरंगाला निरोप द्या. वारीला मला येता येत नाही, त्याला जरा सांगा मी तुकोबा तुझी वाट पाहतोय. देवा तुम्ही संत जनी माझी करा काय त्याचा अन्याय, त्यासी अंतरले पाय. देवा काय येऊ शकत नाही मी तुझ्याकडे. आणि हा निरोध तुकोबारा देवा करता देतात. तेव्हा देवाच्या भेटीसाठी तुकोबारांची जी तगमग, जी उद्विग्नता आहे, ती एवढी कासावीस करून टाकणारी होती. महाराज तुकोबारा म्हणतात, देवा आता मी स्वतःला थांबवू शकत नाही, मी वियोगाने उदास झालोय, कष्टी झालोय. दुसरं चरण, धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे
माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. परमार्थात विरह हे अत्यंत एक गोड दुःख आहे. देवा मी वियोगाने व्याकुळ झालोय, मला आता सहन होत नाही, मला धीर धरवत नाही. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. ज्याच्यासाठी जीवन काट्यावर घातलंय तो कधीतरी भेटलाच पाहिजे ना महाराज. हे बघा, भक्तीत प्रेम तिला म्हटलं जातं. प्रेम समर्पण आहे, प्रेम त्याग आहे, प्रेम काही वासना नाही आहे. ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नॉर रोमॅन्टिक. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेम ने बोलता सांगता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि त्याच्या वाट्याला जेव्हा त्या भगवंताचा विरह येतो, वियोग येतो, तेव्हा त्याचं दुःख काय असतं ते त्या साधकालाच विचारा. तो असा तडफडतो, तगमग होतो, तळमळ होते त्याची. देवा रानात चरण्याकरता गेलेली गाय जशी वासरासाठी सारखी व्याकुळ असते, दूरदेशी गेलेल्या पतीच्या भेटी करतात पत्नी जशी कासावीस असते, पाण्यातला मासा जसा पाण्यासाठी तडफडत असतो, आज मी वियोग आणि तडफडतोय देवा. देवा ईगा तू माय बापा पंढरीच्या तुझ विनाशी न वाटे शिन झाली काया. तुझ विनाशी न वाटे शिन झाली काया. आणि त्या विरहाचे परिणाम आपल्या जीवनावर स्पष्ट दिसतात. चिंता जागृत तानव मलिनांगता प्रलाप व्याधिरुन्माद मोह मृत्यूर दशादश. तुकाराम महाराजांची सगळी अवस्था जशाच तशी घडली. आता माझा निरोप परमात्म्यापर्यंत गेला असेल बरं का. वारकरी पंढरपुरात दाखल झाले असतील, वारकरीने माझं पत्र देवाला दिलं असेल, देवाने एवढ्या गर्दीत माझं पत्र बघितलं असेल का, देवाने जर पत्र वाचलं असेल तर तो आता माझ्याकडे धावत येईल का. सगळ्या भावना तुकोबांनी शब्दात म्हणल्यात. देवा ये ना, मला आता धीर धरवत नाही, करावे शीतळ बहु झाली हळहळ. देवा तुला पाहावं, तुझ्या चरणावर डोकं ठेवावं, तू का म्हणे डोई काही ठेवी न हे पायी. देवा माझी ही अशी अवस्था आहे. देवा मी तगमग करतोय, तळमळ करतोय. देवा मला आता तू भेटला पाहिजे, तुला तू भेटला पाहिजे, हेच माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. बाकी मला काही नको देवा. माझी अवस्था तरी बघ, माझी दशा तरी बघ. तुकाराम महाराजांची ही दशा, ज्या पद्धतीने एखाद्या भक्तीच्या उंचीवर गेल्या साधकाची ही दशा होते, आपली सुद्धा ही व्हायला पाहिजे महाराज. हे बघा, वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या संत महात्म्यांनी जीवन शिखरावर नेलं त्या सगळ्या साधूची हीच दशा आहे. आणि म्हणून सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे आपण बघा, एक उंची आहे त्यांच्या चेहऱ्यावरची, बघा ती अवस्था बघा. साक्षात ती करुणा आहे त्यांच्या हृदयात आणि ती डोळ्यातून स्पष्ट दिसते. राधा हा शब्द जरी ऐकला शुकाचार्यांनी तरी व्याकुळ होऊन जायचे. राधेने जर कृष्ण शब्द ऐकला तर कृष्ण करता व्याकुळ व्हायचे. इस्कॉन संप्रदायाचे इसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद कृष्ण नावाची धून जरी ऐकली तरी जिथं आहे तिथं व्याकुळ होऊन उदास होऊन त्या कृष्ण करता राहतात. ज्यांच्यामुळे मला पूजनीय मंडलिक बाबांचं दर्शन झालं असे श्रद्धेय जगन्नाथजी महाराज पाटील महाराज परिवारात राहतात. ते संत माऊली शांताराम हो महाराज जयवंत भिवंडी महाराज, त्यांनी असं विठोबाकडे पाहिलं ना, देवाकडे बघायचे ना, अचानक भुरळ पडल्यासारखं काहीतरी एका वेगळ्या अवस्थेत जायचे. आणि ते काकडा आरतीमध्ये त्यांचा तिकडं फार गोड अभंग गायला जातो. देवा अरे एवढा गोड प्रसाद तुझ्यासाठी बनवला लोण्याचा, तू का खात नाही. देवा तू खा ना. त्यांच्या वेदना त्या अंधकरणातल्या. तू खायबा साखर लोणी माझी बाळा, माझी बाळा माझी बाळा, माझी बाळा माझी बाळा, माझी बाळा, तू खायबा साखर लोणी माझी बाळा. अशा उंचीवर जाऊन ही संत महात्मे राहतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे साधू संत महात्मे जे आपल्याकरता इथे येतात, यांचं तसं इथं येणं काही गरजेचं नाही. त्यांना इथं काही काम असतं असं नाही, पण तुमच्या माझ्यासाठी इथं येत राहतात. ते जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जपते असे नाही. त्यांना इथं येण्याची गरज नाही. आज आमच्या मंडलिक बाबांना काय गरज आहे तसं जर बघितलं तर हे एवढं सगळं सहन करण्याची, एवढ्या सगळ्या लोकांसाठी प्रयत्न करण्याची, पण का यायचं, का करायचं हे सगळं? कारण तुमच्या माझ्यातले हे दुःख, या संसारातल्या ज्या आपण कळा सहन करतोय, हे कुठंतरी लोकांना त्याची शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. आणि म्हणून ही महात्मे काम करतात. मला सांगा, माऊलींना पंढरपूरची वारी तशी करायची गरज नव्हती.
पण माऊलींनी करून दाखवली. का? माऊलींना माहिती होतं मी जर पंढरपूरला चालत गेलो तर मग हे लोक चालतील, मग हे लोक वारी करतील. आणि म्हणून एक क्रियावान स पंडित आमच्यासारखे बोलणारे कीर्तनकार भरपूर आहेत, पोपटपंची करणारे 2 तासापुरते, परंतु आपल्या कृतीतून आपला अख्खा परमार्थ उतरवून दाखवणारे पूजनीय महाराजांसारखी माणसं या जगात फार कमी आहेत. आणि म्हणून श्री महाराजांच्या सानिध्यात येण्याचा आजचाही योग तसा फार गोड आहे. आणि म्हणून देवाला आपण एकच प्रार्थना करूया की देवा, जसे हे संत त्या अवस्थेला पोचले तसे आम्ही सुद्धा कधीतरी त्या अवस्थेला येण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यासाठीच हे परमार्थाचे संस्कार आम्ही आमच्या जीवनावर घेतो. आणि म्हणून आपणही ती तडफड, ती तळमळ व्यक्त करा. एका चालीत ती तळमळ आहे, मला आवडते ती चाल, तेवढी चाल गातो आणि आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. देवासाठी आमची कशी तळमळ व्हावी ती चाल फार गोड शिकवते. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. या न्यायानं देवा आम्ही सुद्धा तुझी वाट पाहतोय. आमच्या परमार्थातलं शेवटचं जर टोक काय असेल तर त्याने आमच्यावर कृपा करावी, तो आम्हाला भेटावा. आणि म्हणून आज भगवान श्री गणपती बाप्पांकडे आज संकष्टीच्या निमित्ताने आपण प्रार्थना करूया. देवा, संसार हा मुळात दुःखरूप आहे, तो संसार आम्हाला दुःख देईल याच्यात काही शंका नाही, पण तुझ्या कृपेने त्या संसारातल्या दुःखाला दुःख समजण्याची आमची जी दृष्टी आहे ती पूर्ण बदलून टाक. आणि आम्हाला मिळालेलं हे जीवन तुझ्या चिंतनात खर्च होऊ दे आणि या जीवनाचं सार्थक होऊ दे. कधी ना कधी सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारख्या संतांनी आमच्यावर कृपा करा, त्यांनी आम्हाला आपलंसं समजावं आणि साधूने आम्हाला आपलंसं समजणं, याच्यापेक्षा जगात दुसरी जीवनात कमाई नाही. आणि हे कमवण्यासाठीच आम्ही हा उत्सव या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून देवा आमच्यावर कृपा कर. महाराष्ट्रावर, भारत देशावर नाही जगावर मध्ये आलेलं जे संकट ते पुन्हा कधीच येऊ नये अशी आपण संकष्टीच्या निमित्ताने भगवान श्री गणरायाकडे प्रार्थना करूया. आणि चालू असला आपला आजचा हा उपक्रम, या निमित्ताने आजचा हा सेवेचा योग श्री महाराजांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. खरं तर लोणी पंचक्रोशीतच मी पहिल्यांदा आलो. यापूर्वी मी या परिसरात इथे फार काही आलेलो नाही. त्यामुळे या परिसरातील मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रातून दुरून दुरून आपण 2-4 तालुक्यातून मंडळी चतुर्थीच्या निमित्ताने येत असता. आणि ज्ञानदानासहित अत्यंत सुंदर अन्नदान आणि दिवसभराचे सगळे उपक्रम अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी चालत आहेत. वरद विनायक सेवाधाम अत्यंत सुंदर नयनरम्य या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यांना दिसतंय. खरं तर हे होण्याकरता तुमच्या सगळ्यांच्या निर्मळ अंतःकरणाची गरज आहे. आणि म्हणून निर्मळ नानांच्या जागा देण्याने हे या ठिकाणी उभं राहिलं ना. आणि म्हणून नानांनी सुरुवातीला किती वर्ष झाली बाबा? 10 वर्ष झाले. 10 वर्षापूर्वी जर बघितलं तर तेव्हा काही इथं देवस्थान नव्हतं, गणपती बाप्पा इथं नव्हते. पण नानांच्या माध्यमातून ही जागा त्या ठिकाणी भगवान गणपतीयांना देण्यात आली. आणि श्री महाराजांनी अत्यंत सुंदर त्यांच्या सगळ्या परिवारांना घेऊन आपल्या सगळ्यांना एकत्र करून सुंदर असं हे सेवाधाम या ठिकाणी आज मोठ्या
संपन्न बनवलेलं आहे. आणि या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन सुंदर अशा पद्धतीचं हे भक्तिज्ञान घेता येत आहे. आणि म्हणून सगळ्यांनी येत राहा. हा सगळा परिवार आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. जाता जाता एकच विनंती करतो, श्री महाराजांचे परिश्रम आणि कष्ट, त्यांची व्यस्तता किती आहे हे आम्ही जवळून पाहिल्यामुळे आपल्याला एकच विनंती करतो, महाराजांच्या या सगळ्या कार्यात आपण प्रत्येकाने सहभागी व्हा. आणि ज्याला काही सेवा करता येत नाही, काही करता येत नाही, त्यांनी काही सेवा करू नये. फक्त महाराजांना उपद्रव होईल, महाराजांना त्रास होईल असं एक सुद्धा पाऊल आपल्याकडून पडू नये एवढीच मी माफक अपेक्षा आपल्याकडून करतो. कारण काय ना, महाराज हे बघा, आपल्या सोबत आपल्या जवळ एखादा महात्मा राहतो, अतिपरिचय असल्यामुळे जवळ आपल्याकडे आपल्या रोज दिन पाहण्यात असल्यामुळे कदाचित आपलं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. पण महात्मे पुन्हा पुन्हा होत नाहीत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता आली ही माणसं असतात. त्यामुळे तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं आयडॉल जर कोण असावेत तर आदर्श असण्यासाठी आमच्याकडे साधूच असावे. साधूशिवाय या जगात दुसरं कोणाला आदर्श मानण्यात तसंही काही अर्थ नाही. नाहीतर मग आपल्याकडे अडचण कोणती? आमच्या कीर्तनात एक पोरग दर्शनाला आला, त्याचा मोबाईल खाली पडला. मोबाईल खाली पडल्यावर तो स्क्रीन ओपन झाला, त्याच्यावर एका नटीचा फोटो होता. मी बघितलं तर ते श्रीदेवीचा फोटो होता. मी त्याला विचारलं, म्हटलं दादा कोण आहे? मला वाटलं महाराज श्रीदेवी आहे, नटी आहे. मी म्हटलं हो, पण कोणी नातेवाईक आहे का आपली? नाही म्हटलं महाराज तुम्हाला माहिती नाही, फार मोठी अभिनेत्री होऊन गेली. मी म्हटलं हो, पण मग मोबाईलवर का ठेवली? तो मला म्हणला महाराज मी तिचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हटलं तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची? आपली लोक कुणाचे फॅन होत आहेत, कुणाला आपण आदर्श म्हणतो याचा जरा विचार करा, अभ्यास करा. आदर्श मानायचे ना, आदर्श आमचे संत असावेत महाराज. बाकी तुमच्या कल्याणाचा विचार करणारं या जगात कुणी नाही. साधू हे सर्वश्रेष्ठ आहेत. ज्ञानोबा तुकोबांची ही परंपरा आपलं कल्याणकारक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा गणरायाच्या चरणी, सद्गुरू नारायणगिरी बाबांच्या चरणावर नतमस्तक होऊन श्री महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो माऊलीकडे प्रार्थना करतो. सर्व निष्ठावान आमच्या टाळकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन यद अक्षरम पदभ्रष्टम मात्रा हिनम यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव. प्रसीद परमेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सगळ्या टाळकऱ्यांची माफी मागून बाबांचा आज्ञा आहे त्यामुळे मीच भैरवी म्हणतोय. मला फार गाता येत नाही, पण आता त्यांची आज्ञा आहे, प्रयत्न करतो. तुका म्हणे डोई, 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 तुका म्हणे
पांडुरंगा या संतासी निर्भेची मजली आणि तुझे काही मागो देवा उदारतो होई मजली बाई संताचे संतासी निर्भेची मजली आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सब संत आदरणीय